गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया मंगलमूर्ती श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया. तर You just gotta be fearless. सुप्रभात 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 मित्रांनो, वाजलेत बघा 5:40. त्यामुळे पटापट निघूया. 5:30 वाजता निघायचं होतं. आपली मंडळी सगळी उभी आहे ईस्टला, डोंबिवली ईस्टमध्ये. मला लेट झाला आज. मला कधी लेट होत नाही, पण आज झाला. ठीक आहे, झोपलो लेट त्यामुळे उठलो लेट, असं झालं. पाऊस बघा रिमझिम चालू आहे बघा. पण मी रेनकोट घातला नाही आहे, कारण का रेनकोट जर आतापासूनच घातला ना तर तुम्हाला माहीत आहे हालत खराब घामाने. त्यामुळे जाऊ दे. जर आला जोरात तर मग बघता आपण काय ते. ऐक हँडग्लोव्ज ना खूप दिवसांनी हे काढलेत, त्यामुळे माहीत नाही आता कसं मला त्रास देतील की नाही देणार हे तिला माहिती. त्यामुळे चांगलेवाले ग्लोव्स माझे लडाखला पडले. ती एक लडाखला आठवण राहिली माझी. हाय का, निघूया पटापट. पेट्रोल आपलं तर ओके आहे, 310 रेंज दाखवते. 35,536 किलोमीटर आपली बाईक चाललेली आहे. मॅपचा काय गरज नाही, त्यामुळे मी मोबाईल होल्डर काय लावला नाही आहे. निघूया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, सिद्धमहापुरुषा रवळनाथा प्रवास सुखाचो रे, श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. सगळं तर घेतलेलं आहे, काय राहिलं नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला मोबाईल बघावे लागतात. बाकी काय वॉलेट राहिलं विसरलो तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोबाईल. पाऊस जर नाही आला तर प्रवास आपला सुखाचा होईल. पाऊस आला तर प्रवास होणार आपला चिकचिकीत. कॅमेरा अँगल कसा दिसतोय काहीच कळत नाही, कारण काय हेल्मेट आता मला ना ते खूप टाईट व्हायला लागलं आहे. चला, खूप दिवसानंतर आपण आज बाहेर पडतोय मस्त की रायडिंग गिअर्स घालून. आणि रायडिंग गिअर्स घालून जे आपण बाईकवर बसतो ना तेव्हा ती एक वेगळीच एनर्जी येते, काही बोला. पण आपण नुसतं नॉर्मल हेल्मेट घालून जेव्हा बाईक चालवतो तो हे फील वेगळं, आणि रायडिंग गिअर्स घातल्यानंतर ती एक वेगळी एनर्जी येते. आपण लाईट ऑन करूया मस्तपैकी खूप दिवसानंतर. ॲक्च्युली मला ना टेल बॅग घ्यायची होती कपड्यांसाठी, पण ती टेल बॅगची रेन कवर भेटत नव्हतं. मग म्हटलं जाऊ दे बॉक्सच घेऊ. मला बॉक्स घ्यायचा नव्हता, कारण का खूप वजन. ते आज मला नॉर्मल हलकी बाईक घेऊन जायची होती, पण ते रेन कवरच भेटत नव्हतं बॅगचं. तर म्हटलं जाऊ दे. पण टॉप बॉक्सचा एक फायदा काय होतो, पाणी जात नाही आतमध्ये माझ्या. म्हणजे मी तर आता या 2-3 वेळा पावसात गेलो तर पाणी एवढं गेलं नाही, त्यामुळे मला ते बरं पडेल. तर अशा प्रकारे आपल्या व्हिडिओला सुरुवात होते मित्रांनो. खूप दिवसानंतर मोठं ब्लॉगिंग. कमेंट नक्की करून सांगा. आज आम्ही चाललो, आपलं एक म्हणजे यूट्यूब फॅमिलीमधला एक मेंबर आहे, ओळख झाली आमच्या ओळखीला 1-2 वर्ष झाली. मग त्याने ना बाईक घेतली तर आम्ही असंच मजाकमध्ये आम्ही बोलतो सगळे, बा पार्टी पाहिजे पार्टी पाहिजे. मग ॲक्च्युली त्याने सिरियसली घेतलं. मग तो बोलला बघा कुठे काय जायचं. म्हटलं बघ पार्टी पाहिजे पण इथे नको, घेऊन जा आम्हाला गावी. बरं गावी आम्हाला काय पण खायला घाल चालेल, पण एक त्यानिमित्ताने एक तुझं आम्ही गाव बघू. त्यानिमित्ताने आपण एकत्र येऊ, एक राईड होईल मस्तपैकी, एक प्रवास होईल सुंदर, आणि तुझा गाव बघू. तर त्यात आपल्याला जायचं आहे. मी ऐकून होतो गाव, पण आज तो प्रत्यक्षात आपण बघणार आहोत. जर पाऊस नसेल तर प्रवास सुखाचा होईल, नाहीतर पावसाची मजा घेत घेत आपण हे राईड करणार आहोत. निसर्गाच्या सानिध्यात मस्तपैकी हिरवीगार शेती बघत बघत प्रवास करायचा आहे आज. खूप दिवसानंतर रायडिंग बूट काढले ना, काढले नाही घातले, त्यामुळे मला असं वेगळंच काहीतरी वाटतंय. आणि मला ना पॉलिश करायचे होते, पण ते घाई गडबडीत मला ना काल भेटलेच नाही. तर मी नॉर्मल ना स्प्रे मारला आहे. काल वॉश केली रात्री 11 वाजता बाईक. फक्त चेन लूप मारायचं राहिलं आहे, पण माझ्याकडे चेन लूप होतेच नाही, संपलेच सगळे. आता बघू कोणाकडे, आपल्या पोरांकडे असेल तो मारायचा आणि निघायचं. ॲक्च्युली चेन लूप ना रात्री मारून ठेवायचं असतो, आपल्याकडे नाही, त्यामुळे मी काही करू शकलो नाही. अभी अपन को इधर मित्र मंडली मिलेंगे, उसके बाद कळंबोली पे शायद 2 आदमी, हाँ 2 अपने 2 दोस्त मिलेंगे. एक दोस्त देखो चल रहा है, जो अपन को लेके जा रहा है गाँव,
वो मेरे सामने ही चल रहा है क्योंकि वो इधर ही रहता है। और उसका है नया नया बाईक ॲडव्हेंचर 350। कारण आपल्या मित्रमंडळींकडे आता KTM खूप झालेले आहेत, त्यामुळे धमाल येते। आणि भावाला आपण जी गिफ्ट दिली आहे बॅग, ती एकदम कडक दिसते। हाय ब्रो, बिग फॅन ब्रो, बिग फॅन। एकदम हे झालं, म्हटलं कोण आला हा। पण बाईक काही बोला, ॲडव्हेंचर आहेत ना KTM, मी असं म्हणत नाही माझी आहे म्हणून, पण बाईक KTMचे म्हणजे KTM ॲडव्हेंचर जे बाईक आहेत ते जे लोड होतात ना, लोड झाल्यानंतर जे दिसतात ना, बाप कडक, म्हणजे पैसा वसूल आहे। आणि आहे मशीन पण तशी आहे, इंजन पण आहे खतरनाक, पॉवर जबरदस्त आहे। आता आपली इथे कोण कोण मंडळी आलेली आहेत, बाकीचे कुठे आहेत दोघे जण? हा, ते दोघे जण कधी झालेत? मंदा हे उगाच घेतलं टँक बॅग, टॉप बॉक्स घेतला नाही, नाही बॉक्स सध्या बेस्ट रे पावसात। बॉक्स मी का घेतला माहिती आहे, ते रेन कव्हर भेटत नव्हतं मला बॅगचं, मग म्हटलं भिजले तर प्रॉब्लेम होणार ना, म्हणून बॉक्स भरा। मग रेन कव्हर भेटलं असलं बॅग घेणार होतो मी। हा, बॉक्सची गरज नाही, नको खरोखर बॉक्स लावू नको, काही गरज नाही बॉक्सची। चला किती वाजले? 6:04 झाले। हा, 6:30ला पोचायचं आपल्याला कळंबोलीला। चला गाईज, सॉरी थोडा लेट झाला आम्हाला, थोडा आम्ही इकडे गप्पा टप्पा मारलो, कारण आपले 2 फंटर येणार होते। ऐक काय होतं माहिती आहे, हे जॅकेटमध्ये आतमध्ये जातं घड्याळ, मला दिसत नाही, कारण मला काय माहिती आहे हे उपयोगाला पडतं, मेसेज वगैरे काय त्याच्यामध्ये मला बरं पडतं वॉच, पण ते साधा दिसत नाही आतमध्ये जातं, त्यामुळे हे हँडग्लोव्ज लय बेकार आहेत, रायनॉक्सचे आहेत, जुने आहेत, खूप जुनं, खूप टाईट होतं हाताला माझ्या। ऐक चला निघालो तो खरं, पण पनवेल साईडला पाऊस दिसतोय, हा बघा। आपले काही मेंबर जे पोचले ते बोलतात तिकडे पाऊस पडतोय कळंबोलीला, म्हणजे 100% आपल्याला भिजवणार, आणि रेनकोट घातला की पाऊस निघून जाणार, अशी आहे पावसाची गंमत। कारण आता पाऊस असाच पडणार आहे सप्टेंबरपर्यंत। मग गणपतीला जाताना आता काय करतोय काय माहिती, कारण रेनकोट घातला ना की परत काढायला कंटाळा येतो, जर पाऊस असेल कंटिन्यू तर काय वाटत नाही। यांचा प्रॉब्लेम काय माहिती आहे, हे मागे बघत नाही, मी सगळ्यात महत्वाचं माहिती आहे काय, हा म्हणून त्यांची भीती वाटते। हे बघ आता हा बा ॲक्टिवाला बघ, असा आता पप्पी घ्यायला जाणार होता, कारण ह्यांना बाईकवाल्यांशी काय पडलेली नाही यांना, आणि त्यांना ते मिरर मध्ये आपण दिसत पण नाही, त्या मागच्या त्या बोच्याकडे आलो करत दिसतो, आणि आपला जरा जरी मिरर टच झाला ना पडून जाणार। हे MIDCचा हा एक प्रॉब्लेम आहे आपल्या। नाही रे, पण तो कधी कधी तिकडे पण लय जाम असतं आतमध्ये, थोडासा हे बघ, हे मध्ये बाहेर काय येतात ना पटकन समजत नाही, लय कंटाळ, संध्याकाळचा तर लय कंटाळ, हाबू फुटलेलाच आहे एकदम, संध्याकाळचा तर लय कंटाळा येतो इकडे रात्री, आणि नशीब पाऊस असला तर, आणि इथे पाणी पण भरतं झालं पावसात। नाही रिक्षावाल्याला ठीक आहे, आपलं काय माहिती ते एक तर आता चेन लूप मारलाय आपण, कारण काय आहे रोड जागाच नाही आहे ना रे, आणि हा एक उभाच आहे इथे। फोन येतोय रे भाई, फोन येतोय कोणाचा तरी। हाय कट, हा कळंबोली क्रॉस, भाई भागो जल्दी भागो, बारिश आने वाली है, ब्रिज के नीचे जाके खड़े रहते। आता आमचा एक प्रॉब्लेम असा झाला, आपल्यातला एक पार्टनर आहे मिस्टर प्रशांत घाडीगावकर, त्यांची बाईक पडली बंद, सो आपला अनिल भावाला पाठवलंय मागे, म्हटलं बघ काय प्रॉब्लेम आहे, तो जर सॉल्व्ह झाला तर ठीक आहे, नाहीतर आपल्या भावाला बाईकवर बसून घेऊन जावं लागेल। फक्त प्रॉब्लेम आहे बाईक आता लावणार कुठे,
कारण ती चालत तिथे कुठेतरी आडोशाला लावली, कुठे दुकानात शॉपच्या बाजूला कुठेतरी ठीक आहे, पण कारण तिथे गॅरेज पण नाही आहे आजूबाजूला. हा, मग त्याला ढकलत घेऊन यावं लागेल नाही चालू झाली तर. मग कसं, मग आपण आपल्या बाईकवर बसून घेऊन जाऊ शकतो, काय प्रॉब्लेम नाही. थोडा आपला 1 तास जाईल इकडे, पण ठीक आहे. आता का भाऊ आलाय, भाव आता तर नाही घेऊन तर जायचंच आहे रे भाई. नाही ते बाईक पण आहेत आपल्याकडे ना, टेन्शन नाही, ते बाईक पण आहेत. पहिलं म्हटलं ब्रिजच्या खाली जाऊन उभे राहू, कारण काय पावसाचा भरोसा नाही. पाऊस म्हणजे तयारी करतोय, आम्ही आता विचार असा केला रेनकोट घालूनच बाईकवर बसायचं. पण आपला एक पार्टनर कधी येईल त्यावर आहे. आणि आपल्या पार्टनरची बाईक पडली आहे बंद, जर ती स्टार्ट झाली लवकर तर ठीक आहे, नाही तर मग त्याला काय मागे बसून घेऊन जायचं आहे. मग गाड्या आम्ही त्याची बाईक इथेच कुठेतरी लावू. त्यावेळी एवढा प्रॉब्लेम झाला आहे ना की प्रत्येकाच्या बाईकला काही ना काही प्रॉब्लेम रात्रीपासून. हे फक्त आता डीजे ब्राव यायचं आहे, डीजे भाऊ. हे बघा, हे आपले पार्टनर आहेत. हे गुड मॉर्निंग बोलो, गुड मॉर्निंग गाईस. हे भाई, हे भावांनो, हे भावांनो, गुड मॉर्निंग बोला सगळ्यांना. गुड मॉर्निंग पब्लिक. आपल्या उद्या डीजे ब्राव यायचं आहे. अजून एक पार्टनर आपला बाकी आहे, त्याची वाट बघतोय. आणि आपला अनिल आणि प्रशांत बघू. आता पुण्याला नाश्ता करायचा आहे, आता भूक तर लागली आहे, पण विलाज नाही पुण्याला, कारण आपले राजेश भाऊ पुण्याला आहेत, त्यांच्यासोबतच नाश्ता करायचा आहे. ओके, परत बंद पडला आहे ना. होईल झालं ना. ते बघू कुठे भेटलं ना, वाटेत भेटलं तर बघू. मग ठीक आहे, कुठे पण भेटलं ना तर लगेच थांबूया. हे भाई रेनकोट घालून घ्या, नाही तर परत थांबला ना पावसात काय नाही माझ्याकडे. हा, आम्ही घालतो. हा, चला निघूया. हे आता डायरेक्ट पुण्याला थांबूया. पुण्यापर्यंत जाईल काय? हा, मग ठीक आहे, चालेल. 7:40 झाली आणि आम्ही आत्ता जस्ट कळंबोली सोडली. प्रॉब्लेम असा आहे की बाईक सगळ्यांचे ओके होते, सगळे मस्त चालत होते. आपल्या प्रशांत भाऊंची बाईक अचानक बंद पडली, कारण तो स्पार्क प्लग आहे ना, तो थोडा प्रॉब्लेम देतोय. माहीत नाही, तो कधी पण उडू शकतो. त्याच्यामुळे आता आपल्याला गॅरेज वगैरे काय भेटलं तर तो चेंज करायचा आहे पहिला, कारण तो जास्त टिकणार नाही आहे असं आहे. कारण काय, एक तर सध्या ना पावसाचे दिवस आहेत, पावसाच्या दिवसात काही ना काहीतरी बाईकचे प्रॉब्लेम येतातच. म्हणून ना पावसात गाड्या आपल्या जास्त उभ्या ठेवू नका. जर तुमची गाडी तेवढी रनिंग करत नसेल ना तर अधूनमधून स्टार्ट तरी करा कमसे कम. कारण सगळ्यात महत्त्वाचे उंदीर वाट लावतात. आता काल आपल्या एका पार्टनरची उंदराने वाट लावली बाईकची, पूर्ण वायरिंग खाऊन टाकली. कारण आपण काय करतो, पावसासाठी आपण कवर एकदम पूर्ण पॅक करून ठेवतो त्या बाईकला, आणि त्या आडोशासाठी उंदीर येऊन ना वरती चढतात आणि मग सगळी सत्यानाश करून टाकतात त्या वायरिंगचा. त्यामुळे शक्यतो पूर्ण कवर घालायचं नाही. मग मी तर घालतच नाही, मी फक्त वरती टाकतो सीटवरती. मी पूर्ण कवर कधीच नाही टाकत. चला, झालं ते झालं, पण नशीब बरं झालं, बाईक स्टार्ट झाली. कमसे कम आपली लोणावळ्यापर्यंत तरी जाईल, तोपर्यंत आपल्याला कोणतरी भेटेल गॅरेजवाला. आता पुढे पाऊस दिसत होता म्हणून म्हटलं रेनकोट घालू, कारण का परत उतरून ना घालायला कंटाळा येतो. तेवढं गरम होत नाही बाईकवर, हवा लागते तेवढी. लवकर 9:30 तरी कमसे कम पोचायला भेटलं पाहिजे पुण्याला, तर आपल्याला थोडंसं साताऱ्याला काहीतरी बघायला भेटेल. ॲक्च्युली मला ना जायचं होतं, ती 12 मोठ्याची ना विहीर म्हणून आहे, फेमस आहे खूप, म्हणजे ऐतिहासिक आहे, खूप पुराणात्मक आहे आणि खूप इतिहास त्याचा मोठा आहे. तर ती विहीर बघायला ॲक्च्युली जायचं होतं, पण बघू आता, हे ॲडजस्ट नाही होणार टाईम तेवढं. जर लेट पोचलो तर आम्ही काय करणार, धबधब्यावर उद्या सकाळी जाऊ उठून, आणि मग आरामात दुपारी निघू साताऱ्यावरून. तर मस्तपैकी हिरवेगार डोंगर बघत प्रवास करायचा. नाही आहे पाऊस तर नाही आहे, बघू आता लोणावळ्यावरती घाट चढल्यानंतर थोडासा आपल्याला भिजवेल. गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया, मंगलमूर्ती
श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया, गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया. हे आता असं हिरवगार वातावरण बघितल्यानंतर ना गणपती बाप्पाची आठवण येते. आतुरता म्हणजे ती एक ओढ असते ना बाप्पाची, ती ऑगस्ट महिना आला की सुरुवात होते. काही बोला म्हणजे तो कोकणी माणूस असेल ना त्याची म्हणजे तो ऑगस्ट आणि सप्टेंबर महिना हा खास असतो बाबा. माझा तर खास आहे, कारण आपले सण असतात ना हे ऑगस्ट महिन्यामधले जे एवढे सण एनर्जेटिक असतात ना आणि एवढे आनंदमयी असतात, खूप भारी वाटतात. आणि दुसरी गोष्ट ऑगस्ट महिना असा आहे माझ्यासाठी की त्या ऑगस्ट महिन्यात माझा एक स्पेशल डे असतो, तो मला खूप आवडतो. म्हणून मला ऑगस्ट महिना खूप आवडतो. आणि आपल्या बाप्पाची ओढ असते, गावी जायची तयारी करायची असते, त्यामुळे खूप धमाल येते. आता हळूहळू तयारी केली पाहिजे आपल्या गावची, बाप्पाला जाणार आहे. बघू ह्या वर्षी लवकर जायचं आहे मला, त्यामुळे मोस्टली शनिवारी निघायचं असं म्हणतोय. अजून बघा गॅरेज अजून उघडले नाही आहेत. स्पार्क प्लग घ्यायचा आहे, भेटला पाहिजे. आणि आता पोटात ना कावळे ओरडायला लागले, कडकडून भूक लागली आहे, कडकडून. पाऊस मला वाटतं आम्ही इकडे पोचायच्या अगोदर पाऊस पडून गेलाय. रेनकोटवर एक बूंद नाही गिरा रेनकोट पे, एक बूंद. 340 ची रेंज दाखवते मला आता पेट्रोलची. चला खूप दिवसानंतर बोर घाटाचा आस्वाद घेत घेत राईड करू. क्या बात है यार, काय ग्रीनरी आहे, हिरवगार डोंगर मस्त. आणि धबधबे बघा, छोटे छोटे छोटेसे धबधबे. हे ॲक्च्युली कॅप्चर करायला खूप मजा येते, काही बोला पावसात. आणि आता ॲक्च्युली आता पाऊस पाहिजे होता, रिमझिम रिमझिम, मस्त वाटलं असतं, मजा आली असते. सावकाश इथून, कारण का इथून रॉंग साईडने पण येतात जास्त. आहे बघा, सॉरी रॉंग साईड बोलतोय, समोरून पण येतात. रहिवासी क्षेत्र पुढे आहे. इथे कधी कधी एवढं जाम असतं ना हा बोलघाट संध्याकाळचा. वाव, थंड हवा आली, बरं वाटलं जरा, खूप भारी वाटलं. पाऊस मला वाटतं पडून गेलेला आहे इकडे, त्यामुळे आम्हाला आता काय भेटणार नाही. पण आपण बोरघाटची मजा घेऊ. बोरघाटची मजा वेगळीच आहे, काही बोला. आणि आज रायडर भरपूर दिसत आहेत, कारण आज आहे सेकंड सॅटरडे असल्यामुळे सगळे फिरायला चाललेले आहेत ओव्हरनाईट स्टेसाठी. तशी गर्दी असणार 15 ऑगस्टला. ओ बाबा 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 बाबा, थांब थांब थांब, तर पप्पी घेशील माझी पहिली. जातो जातो जातो, गेलो 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 गेलो. अरे बाबा, इच्छा गावात काय खड्डा पडलाय बाबा केवढा मोठा, बरोबर टर्निंगलाच. क्या बात आहे, ॲडव्हेंचर काय दिसते बघा. 390 HD 390 आहे, 390 मस्त. स्प्लेंडर फिरवतो ग माझा जानू, कसा बाई गरा 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 ग गरा 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 गरा. विस्ट्रॉम सुझुकी विस्ट्रॉम. BMWचा जो आवाज आहे ना, आहा हा, आवाज ऐकूनच प्रेमात पडेल BMWच्या कोणतरी. ही पण BMWच आहे, पण ही 310 आहे, 310. हा भाऊ बघा मस्त गाणी ऐकत ऐकत राईड करतो. असं पाहिजे, एकच आहे वाटतं, एकटाच आहे. एकटा जीव साधा शिव. इकडे रस्ता सुका आहे, त्याच्या पुढे जाऊया काय. ॲक्च्युली माझी गाडी ना पिकअप पकडत नाही आहे, का माहीत आहे. क्लच पेट गेली असं मला डाऊट आहे. क्लच पेट लडाख नंतर क्लच पेट उडतात सगळ्यांचे, हे तर नक्की आहे. तर ती क्लच पेट मला चेंज करायची आहे गणपतीच्या अगोदर. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, करकठावरी ठेवनिया, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, सुंदर ते ध्यान. हो हो हो, माहोल भाई, माहोल बनला, पिकनिकचा माहोल बनलेला आहे. क्या बात है, मस्त धुकं पडले. क्या बात है भाई, फॉगी फॉगी हो गया लोनावाला, फॉगी फॉगी. चल भाई, MH 43
हो मस्त थंड हवा येते आणि हँडग्लोव्ज न घातल्यामुळे ती हवा मस्त बसते हातावर. आज धुकं भरपूर आहे लोणावळ्याला. हो वाव, गर्दी कमी आहे, जास्त नाही आहे, बरं झालं. आपल्याला साताऱ्याला पोचायला 2 वाजतील आरामात, म्हणजे पाटण गावात. आमचा विचार असा आहे की लेट झाला जास्त तर लंच स्किप करायचा आणि थेट जायचं घरी आपल्या मित्राच्या आणि तिकडून लगेच चेंज करून लगेच धबधबा बघायचा आणि रिटर्न यायचं. कारण जास्त लेट झाला तर मग तिकडे काहीतरी पोलीस सोडत नाही, असा विषय आहे तिकडे. बघू. आला आता पाऊस आला बाबा. रेनकोट घातलेलाचा फायदा झाला. एवढा रिमझिम राहिला तरी चालेल. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की वॉटरप्रूफ केला नाही आहे गोप्रो मी प्रॉपर, म्हणून जर जोरात जर आला तर मला गोप्रो काढून ठेवावा लागेल. तिकडे गाड्या बघा रे बाबा, मध्ये मध्ये येतात एकदम. हे बघ, स्कूटरवाले लगेच घुसतात आत, समजत नाही. हा रेनकोट जुनावाला आहे रायनॉक्सचा, 3 वर्षापूर्वीचा, पण अजून पण बघा पाणी अजिबात जात नाही. रायडाचा जो मी गेल्या वर्षी घेतला तो एकदम खराब निघाला. 5-6 महिने लाईफ असते फक्त रेनकोटची, त्याच्यावरती नाही. पण रेनकोटचं मटेरियल चांगलं आहे आपलं, ह्याचं सॉरी रायनॉक्सचं. कार्ला देवी, हा 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 हा, हारली आई एकविरा माते की जय. थांबा काका, थांबा जरा 2 मिनटं. ओके, आम्हाला जाऊ द्या. हा एक रोड तसा ना मस्त मजा येते. म्हणजे कुठला, आपल्या कार्ला देवीच्या कमानीच्या नंतरचा जो पॅच भेटतो ना, लय मजा येते बाईक पळवायला खूप. अरे ओमनी आता कमी दिसतात, पहिले खूप दिसायचे ओमनी. मूवीमध्ये जास्त दिसायचे, मूवीमध्ये ओमनी. बघा इकडे काळोख आहे पण असं मुसळधार पावसाची हे नाही आहे, संकेत नाही आहेत, ते ठीक आहे. मुसळधार मागच्या महिन्यात जो पडला तो खतरनाक, एवढा रिमझिम भेटला तरी आपल्याला बस झाला. राईड ओके, म्हणजे कशी व्यवस्थित होईल आपली. सायकल विंगवाल्यांना मानावं लागेल, सायकल विंगवाल्यांना खूप. आपलं एवढीशी पोरं पण सायकल घेऊन येतात मुंबईवरून लोणावळ्यापर्यंत. आणि संडेला, प्रत्येक संडेला. हा पुलकी ढाबा तिथे काय होऊ नये. पुण्याचे खड्डे पण बघा. हा भाई, इकडे कडक ऊन आहे, कडक ऊन. पुण्याला कडक ऊन आहे. जवळच आहे ना ते. अच्छा, हा बरोबर. ओ माय गॉड, थोडं उभं राहून गाडी चालवूया बाबा, खूप दिवसानंतर. लडाखला पण चालवायला अशी नाही भेटली. अरे बबलू, मेरी जाने मन. अरे पुण्याला कडक ऊन आहे भाई, पुण्याला कडक ऊन, पाऊस गायब. अरे माझ्या भावा, राज भावा. मस्त वाटलं रा, वा 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 वा. उभं राहिल्यावर बरं वाटलं रा. हा कोण थांबला इकडे? सुप्रभात. पुन्हा क्रॉस करून थांबूया ना. ठीक आहे, चला मग. हे उतरतो कशाला? चला पुढे चला तुम्ही. हा चल. हा ठीक आहे, चल. चलो. आपले एक पार्टनर होते पुण्याला,
पुण्याच्या घरी आलेले काल रात्री राहायला, तर त्यांना आता पिक केलं आपण. आता इथून थेट आता आपण डायरेक्ट नाश्ता करायला थांबणार आणि तिकडून हे सगळं रेनकोट वगैरे काढून ठेवणार. आणि खूप आता घामाने भिजलेलो आहोत आपण आता. मग आता इथून पटपट पटपट निघू आणि खेड शिवापूरचा टोल नाका क्रॉस करू पहिला. मग आपण झपझप जाऊ शकतो. आता इकडे पाऊस नाही आहे, त्यामुळे मोकळं आहे वातावरण. आणि पुन्हा आता एवढं डेव्हलप झालंय ना, खतरनाक. पुण्याला आल्यानंतर वाटतच नाही पुण्याला आलोय. हे बघ पुन्हा सिटी, ही पुन्हा सगळी सिटी चालू होते इथून. काय बिल्डिंग टॉवर्स उभे केलेत आता, खतरनाक. मुंबईचे जे पण आपले रिटायरमेंट होतात, पैसा घेतात आणि इकडे आपल्या इन्व्हेस्टमेंटसाठी एक फ्लॅट रूम घेऊन ठेवतात. मेरा भारत महान. भाई लेफ्ट राईट काहीतरी हा भेटलं नशीब. ओ माय गॉड, अनिल डोंबिवलीकर अनिल, काय एवढं जाम आहे रे. हा हा काय गप्पा मारत चालतात ना, तेव्हा मागे बघत नाही ते लोक. नवीन कात्रज बोगदा, आई ग कात्रज बोगदा. लाईट लगाओ लाईट. पाणी आहे, पाणी आहे इकडे लेफ्ट साईडला पाणी आहे. आरामात, हा आरामात चला, स्लीप होऊ शकतं भाई. चल रे दादा, इकडे राईटला टाका, राईटला टाकून पुढे घ्या. बसवाले ते निघतील ना, आता निघतायत ते. हा नाही नाही नाही, इथेच करूया चल. फक्त आता एकाने उभं राहूया इथे, मागे आहेत अजून ना. मागे किती आहेत अजून. फोन करून सांगू काय. चला फायनली आपल्याला हॉटेल भेटलं. किती वाजता माहिती आहे काय, बघा 11:25 नाश्ता करायला आलोय. आता लंच करायचं नाही आहे आपल्याला, दुपारचं जेवण नाही. आताच काय ते पोट भरून गळ्यापर्यंत जेवा, गळ्यापर्यंत येईपर्यंत खावा. हा भाई, इकडे ऍक्टर लोक जेवायला खायला येतात. काय काय झालं, काय आलं, पडली. अरे मागे थांबलेलो आम्ही, पण ते गर्दी खूप होती त्या हॉटेलमध्ये. ठीक आहे ना, त्यांना एक्सपिरियन्स आला ना एक. बाबा आता समजा आपण कुठे डोंगरात गेलो, काय गेलो. अरे एक्सपिरियन्स आला. आता कुठे समजा आता माउंट 11:42 झाली. 11:42. भाऊ 2चं टायमिंग आहे, 2चं टायमिंग आपलं साताऱ्याचं. पाठणचं ना, 2चं टायमिंग होतं. म्हणजे आपल्याला कराडला जायला नाही, 2चं टायमिंग होतं. 2चं टायमिंग त्याच्यानंतर आपल्याला जायचं होतं धबधब्यावर. आता इथे वाजले 11:15, नाश्ता करेपर्यंत 1:15. समजा 1 वाजता निघालो तर मला वाटतं 3-3:30ला पोचू ह्याच्या घरी ना. अजून पेट्रोल टाकायचं आहे. याचं भाऊंचा परत गाडीचा एक प्रॉब्लेम आहे, तो सॉल्व्ह करायचा. नाही चांगलं आहे, चालते आता. तेच बोलताय, मला पळवायला भेटत नाही. मग आता काय बघू, जर लवकर पोहोचलो तर ठीक आहे, नाहीतर मग कॅन्सल प्लॅन. अशा प्रकारे आता नाश्ता करतो. खूप लेट झाला आहे, आता काय भूक तर लागली आहे. आम्हाला करायचं होतं नाश्ता लोणावळ्याला, पण आपला एक मेंबर पुण्याला होता, त्यासाठी आम्हाला पुण्याला यावं लागलं. म्हटलं एकत्र सगळे नाश्ता करून निघू. बाकीचं सगळं झणझणीत रस्सा वगैरे हे सगळं रात्री भेटणार आहे. आता फक्त तांबडा पांढरा सगळं, आणि सुक्का आणि ओलं, आणि इंद्रायणी राईस त्यासोबत. तुमचा मैसूर आहे ना? नाही, मसाला यांचा नाही, यांचा उत्तप्पा आहे ना. नाही ना, मसाला 2 होते ना. मसाला 2 होते. अरे ह्याचा आहे तो. नाही
नाही नाही आम्ही म्हैसूर सांगितले हा बाबा नाही 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 त्याचा आहे हो त्याचा आहे हो मगाशी काय आलं माहिती आहे का यांनी ते टॉप बॉक्स कव्हर टाकलंय ना राजी भाऊनी मी पटकन आले ना माझ्या समोर मला कुल्फीवाला आला सेम सेम तसे डब्बा कोणाला Hate it when my doubts and my fears swell up like the आठवण आहे शाळेतली ए शाळेतली आठवण आहे शाळेतली पाची पण बोटात घालायचो आम्ही असे हा असं आणि असं असं आपलं खायच जायचं सर सर घ्या नळी घ्या बकऱ्याची नळी रात्री भेटणार आता सध्या सध्या ही घ्या कैलास मामाची गाडी चालवायची आहे परत चला मंडळी मित्रांनो नाश्ता तर आमचा झाला सद्गुरू हॉटेलमध्ये आलेलो पण मला एवढं काय आवडले नाही क्वालिटी क्वांटिटी अजिबात नाही माहीत नाही आम्ही लेट आल्यामुळे असू शकतं आणि आपली गाडी रंगलेली आहे खतरनाकवाली आणि पाऊस गायब झाला आहे छान कडक ऊन पडलेलं आहे मस्तपैकी चला आता डायरेक्ट थेट पाटण अच्छा नाही पेट्रोल टाकायचं बाबा पेट्रोलचा ऑर्डर घेऊ नाही त्याच्यानं थांबायचं नाही एक मार्गी निघायचा हां तो पुढे जाईल ना त्यानं मागचा बघा लास्ट थांबा साताऱ्याला थांबा चला निघालो बाबा आता शिरवळवरून पेट पूजा करून निघालो अरे बाबा बाबो कसला चाललाय आता थेट जायचं पाटणला आम्ही नाश्ता करायला आता थांबलो काय माहित नाही बाहेरून एवढं चांगलं दिसतंय हॉटेल पण जे पण आम्ही ऑर्डर केलं ना एकदम बेकार मसाला डोसा काय म्हैसूर डोसा वेगळाच येस सर आवाज येतो सर येतो आमचा येतो का तुम्हाला हा बस तुमचा आवाज बघा तुमचा आवाज आला पाहिजे बाकी कोणाचा नाही आला चालेल मला भाई आता थोडा स्पीड पकडा मजा येते गाडी चालवायला नाही नाही चालेल ते भाई काय नाही 70-80-90 चालेल हो हो मला पण चालवायची आहे गाडी तुझी कडक ऊन आहे मस्त बरं साताऱ्याला पाऊस आहे काय नाही ना हा मस्त चलो सातारा मटण खायला रस्ते मोकळे आहेत आता आपल्याला ट्रॅफिक इकडे भेटणार नाही त्यामुळे टेन्शन नाही आता फक्त काय फ्यूल टॉपअप करायचं आहे पण 220 किलोमीटरचे मला आता रेंज दाखवते सध्या ह्या घाटाचं नाव काय आहे कामाठी खंबाटी ओके खंबाटी घाट खंबाटी घाटामध्ये सध्या आम्ही आहोत मला वाटतं मी हम्पीला गेलेलो ना तेव्हा या घाटात आलेलो त्यानंतर आता म्हणजे 1 वर्ष होईल आता जानेवारीमध्ये आम्हाला पण हा घाट खूप भारी वाटतो थंडीमध्ये आणि पावसामध्ये पण ओके सर ओके नाही गुरके सरांना विचारतो ओके काय पण त्यांच्याकडे कसं इंटरकॉम नाही ना सुसाट हा मग हम्पीला आता इथून गेलो ना भाऊ पुण्या मार्गे पुणा सातारा हा अहो पुण्याला इथूनच गेलो ना ह्याला आपण इथे वरती थांबलेलो तर ते आपण सरळ बरोबर हम्पीला नाही सॉरी आम्ही त्याच्या अगोदर म्हणजे कोल्हापूर वगैरे ह्याला बाळूमामाला आणि जेव्हा गेलेलो तेव्हा आलेलो आम्ही बरोबर हम्पीला जाताना आम्ही तिकडून सरळ गेलेलो जिथून आपण राईड घेतला आज तो राईड न घेता आपण सरळ गेलेलो ती होती हम्पीची राईड आणि ह्या वर्षी जानेवारीची राईड कुठे होईल काय माहिती 2027 सालची राईड कधी होईल कुठे होईल काय माहीत नाही हे वळण तसं खतरनाक आहे भाऊ हे हा बघा हा टन
एकदम खतरनाक आहे हा. टॉप बॉक्स लावल्यामुळे काय होतंय, हात सोडला की हँडल हलतोय पूर्ण. आपले पार्टनर थांबलेत मागे, तोपर्यंत म्हटलं आपण पेट्रोल भरून घेऊ. ते बघताय स्पार्क प्लग भेटतोय काय. पेट्रोल डिझेल पेट्रोल. काका इकडे एवढी थंडी आहे काय? इकडे थंडी आहे? आई शपथ. काका बघा पंपावरती हुडी घालून आहेत. मी त्यांना विचारलं थंडी आहे काय, बोलतो हो. काय कमाल आहे. म्हणजे आम्हाला तर अजून जाणवत नाही आहे, पण काय सांगू शकत नाही, रात्री असू शकते. पण माझा मित्र सांगत होता त्याच्या गावी थंडी असते पावसात पण. पण आपण तयारीत आलेलो आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. राजीव भाऊ काहीतरी घेऊन आले कोणाला तरी. हा काहीतरी विषय आहे. काय काय बोलला, एक फेज नाही आहे. मी काहीच बोललो ना. मला 2,500 पेट्रोल भरलं आणि मला हवा नाही मिळत. हवा क्यों नहीं दे रहा? ही यांची पॉलिसी आहे प्रत्येक वेळची. करेगा ना, वो मीटर से चेक कैसे करेगा? नाही नाही नाही, हा खोटा बोलतोय. नायट्रोजन चेक दिलेलो स्पीड आहे ते. असं गलत आहे ना. इंधनाचे पंप चालत होते. बोलने का पैसे पैशाचा प्रश्नच नाही. आवाज नाही म्हणून सांगितलं सरळ. वेळ नाही आहे. वो मशीन बंद आहे. मी म्हटलं बंद आहे ना, वो पप्पा जवाबर नाही म्हणतो. आपण तो बोलताय कोई. घराकडून निघाल्यानंतर चहा पिली नव्हती. म्हटलं नाश्ता केला पण तिकडे चहा भेटली नाही. आता साताऱ्याला आम्हाला घरी पोचायला, पाटणला पोचायला अजून 2 तास पाहिजे. म्हटलं चहा पिली. आता ना वाई फाटा. आता वाई फाट्यावर आहे आणि वातावरण छान होते आता. कारण सकाळपासून पाऊस नाही होता, पण आता इकडे आल्यानंतर थंड वाटतंय जरा ना. थोडासा थंडावा आहे. हां, महाबळेश्वर जवळ असल्यामुळे थोडा थंडावा आहे. आणि ते पाटण गावामध्ये पण थंडी आहे, तो सांगत होता. गार असतं हवा. राजेश भाऊने आमच्या खास सुट्टी टाकली, खास साताऱ्याला येण्यासाठी. आपली आता मंडळी येते, मागे थांबले. ते कोणाचं तरी वेल्डिंग तुटलंय काहीतरी. कसलं रे? काय बा ह्याचं काय ते खालचं. अरे बापरे. मी आता तो पत्रा काढून टाकणार आहे. तो आपण खाली लावतो बघा. बॅश प्लेट. बघा हा ब्लॅक स्पीड. काय होते माहिती आहे, माझे आवाज खूप करते करून. ती आफ्टर मार्केट लावली आहे. नाही, मी सगळं हे काम करतानाच लावली आहे. हा आफ्टर मार्केट ओरिजिनल इंजिन का ना. हा इंजिनचं. पण माझे आवाज खूपच करते आवाज. ओके. चहा पिल्यानंतर थोडीशी एनर्जी आली. बाकी काही नाही भेटलं चालेल, पण चहा भेटली पाहिजे. मग ते किती वाजले तरी चालतील, पण चहा जी आपण पितो सकाळी सकाळी, ती जी एनर्जी येते ना ती वेगळीच असते. त्यामुळे बाईक चालवायला जरा मजा खूप येते, धमाल. आता काय आम्हाला जेवायचं नाही आहे, त्यामुळे थेट जायचं आहे आता डायरेक्ट पाटण गावात. पण आता पाटणगाव साताऱ्यावरून आहे 60 किलोमीटर. तो आता आम्ही मला वाटतं अर्ध्या तासात साताऱ्याला पोचू. साताऱ्याला कोणाला काय घ्यायचं असेल, काय खाऊ तर आम्ही घेतलं आहे मुंबईलाच येताना, म्हणजे कैलासच्या आईवडिलांना. कारण माझा जो मित्र आहे, आम्ही ज्या मित्राच्या गावी चाललो त्याचे आईवडील गावीच असतात आणि एकदम म्हणजे शेतकरी मंडळी आहे. आणि सातारा म्हणजे पुण्यानंतर पुन्हा सोडलात ना की मग ते शेतीवाली शेतकरी मंडळी सगळी दिसणार तुम्हाला. आपल्या कोकणात कमी आहे, पण ह्या साईडला शेतकरी बांधव भरपूर आहेत. शेतकरी, आळंदी, कीर्तनकार. आता आपले फंटर पुढे गेले, एवढे सुसाट गेले की एकदम दिसत पण नाही आता. आता टेन्शन नाही, पेट्रोल टॉपअप केलेलं आहे. 460 किलोमीटर रेंज दाखवते. त्यामुळे आता उद्या मला समजा चिपळूणवरनं गेलो तर मानगावच्या पुढे असं थोडंसं भरलं पाहिजे. मग ह्या साईडला यायला मला आवडतं का माहिती आहे, रस्ते एकदम जबरदस्त आहे इकडचे, एकदम स्मूथ. नॉर्मल म्हणजे असा खड्डा कुठेतरी असला तर असं गाडी काढली तर एका ह्याच्यामध्ये, नाही तर शांत लेफ्ट राईट करत यायचं. MH012 स्पेशल चहा, गुळाची चहा, गुळाची.
हां चार 4 सिलेंडर आहे. 4 सिलेंडर आहे. 4 सिलेंडर. टायर बघ किती जरा. हां टायरची साईज बघा बाबू. हे का हां आता पळवली मी गाडी. एक लिमिट चालायचं गाडी. 4 सिलेंडर. ह्या ज्या गाड्या आहेत ना ह्या आवाज आणि पळवायला तसे रस्ते पाहिजेत. पण माहीत नाही आता मी तर कधी चालवली नाही पण आवाज ऐकला फक्त याचा. पण आज प्रत्यक्षात बघतोय जवळ गाडी तर पाप आहे आणि आवाज तर खतरनाक. काय हेल्मेट असे पाहिजे Light बघ रे. किती. हा मग तेच सांगते असंच पाहिजे. गाडी तेवढी आधी झालं ते helmet आमचं उचलून मग हे आणि ते बघ. 32,000चा दाखवलेला. हे सोड ते माझं घे. दगडासारखं वजन. हे कोरडाच नवीन आलेलं. जेवढं पैसा टाकशील तसं हे भेटणार तुला. अरे तुझे 32,000चा दाखवलेला. बोललो भाई एवढा नको मला पैसे नाही माझ्याकडे. आता ही गाडी आहे पण कंटिन्यू चालवू शकत नाही ना या सीट. हे रेसिंग संडे वगैरे ठीक आहे. आणि तर असेल ना बघा ज्याला आवड आहे ज्याला सवय आहे. आता महाराष्ट्र फिरलो इच्छा मग पण कंटिन्यू 100-200 मारतात भाऊ. हो तो R15 वाला आपला लदाखला जाऊन आला तो विषय सोडा बाकीचं. त्याच्या गाडीत ना पेट्रोल नॉर्मल नाही आहे मंदारच्या. मग विमानाचं पेट्रोल. हा देत आहेत. तो जातो बघला कसा घेऊन सुसाट. छोटी सिटी छोटा चेतन. नाही पण भाऊ हा अच्छा मला अरे जेवढे तेवढे म्हणते नाही. अरे टायराची नक्षी गेली तिथं पण. तरी किती वर्ष झाली? किती वर्ष झाली असते? मला 2 वर्ष झाली. अच्छा हो मैं चला अभी गाड़ी 900 भाई क्या चलती है रे खतरनाक भाई. 4 सिलेंडर आहे. 4 सिलेंडर 4 सिलेंडर भाई. आवाज कसला आहे. झू पाऊस नाही आहे. कुठे आहे पाऊस. चलो भाई धबधबे पे जाने का है तो फटाफट चलो. अभी मेरा गोप्रो की बैटरी भी लो हो रही है. हे कोण आहेत. हे नियॉन वाले कोण आहेत. कामगार आहेत काय. मला रायडर दिसले ते. मला लांबून रायडर दिसले. आला 900 कावासाकी. हळू चाललोय मी. आलो काय आपण आता पाटण. पाटण तालुका आहे. पाटण तालुका. हा कशाला धावतोय एवढा. धनंजय आला काय. नाही आला अजून. हे तो वडापाव खातोय. वडापाव इथून इथून टाक. आपली ॲडव्हेंचर आहे भाई. अपना हमारा एडवेंचर है. एडवेंचर है भाई हमारा एडवेंचर. सासू वाट बघते. हा मॅडम थकले. मोबाईल पडेल हा तो. मोबाईल पण आहे. मोबाईल पण आहे. हे आता थांबलात ना तर मग टाइमपास होणार. हे एक थांबला की लगेच दुसरा थांबतो असं आहे ते. अरे नाही पण हे ना इकडे हे बघ याने हेल्मेट सगळं काढलं. हे बाबा गाडी चालव पण ती पहिल्या गेअर मध्ये 100 वर जाते. आम्ही लेट झालं तरी येणार म्हणून नाही पार्सलचा नाही आला. आहे
पण जे इथले असतील ना गाववाले, गावातले कोण असतील ना त्यांना सोडतात. हो. मग 10,000 वर सेट करायला पाहिजे ना. काय झालं, काय आलं, काय पियायचं होतं कोणाला इथे? पेट्रोल लागतं. हा कोणाला प्यायचं काय? मग कशाला सांगता? मला वाटलं चहा पियायची आहे की काय. नाही पेट्रोल हलकी आहे गाडी हो, हलकी वाटते मला. वाव, 390चा एक्सपिरियन्स घेऊन बघू म्हटलं. 390 मी पहिल्यांदाच चालवतोय KTMची. वाव, काय फील वेगळंच आहे 390चं. आणि हँडल पोझिशन, सीट पोझिशन कडक आहे. तर आता आम्ही चाललोय मित्रांनो, जो धबधब्यावर आम्हाला जायचं होतं त्या धबधब्यावर आम्ही आता डायरेक्ट चाललोय, लांबून बघणार. कारण आम्ही घराकडनं जर गेलो तर खूप लेट होईल. आणि तिथे अजून एक स्पॉट आहे काहीतरी, एक छोटासा बोगदा आहे, म्हणजे जुना बोगदा आहे खूप. म्हणजे जिकडे जेव्हा हा रस्ता नाही झालेला तेव्हा ते तिकडून रहदारी करायची लोक. तर तो बोगदा आम्ही बघायला चाललोय. भरपूर रील्समध्ये असतो तो बोगदा, तर तो आपल्याला आता बघायचा आहे. तर म्हटलं डायरेक्ट जाऊ, कारण घरी पोचून परत हे सगळं लगेज वगैरे काढेपर्यंत खूप लेट होईल. म्हणून म्हटलं आपण लवकर जाऊन पटापट बघून येऊ. बाकी आता आम्ही गावात आलो आहे. आता हा गाव कोणता आहे माहीत नाही, पण अजून माझ्या मित्राचं घर आहे बरोबर 20 किलोमीटरवरती. त्यामुळे आम्हाला एक 40 मिनटं लागतील पोचायला. बघा शेती बघा, ॲडव्हेंचर KTM 390. घ्या घ्या घ्या, येत आहे. हां, बॉक्सात काढून ठेवतो ना. हा, झालं, संपलं. इथपर्यंत पास आहे. काय झालं, तुटला काय, गेला? हे आहे आपल्या मित्राचं गाव. फायनली आलो गावी. काय गाव आहे बघा ना, एकदम हिरवगार वातावरण झालेलं आहे. सुपर. हे आवडलं काय गाव? पोरं खुश, पोरं खुश. हे बघा मस्त ग्रीनरी बघा ना, ग्रीनरी. क्या बात आहे यार, खूप छान गाव आहे, काही बोला. आणि ढग रिकामी आहेत. आणि आपली बाईक गोप्रोची बॅटरी लो झाली आहे म्हणून मी आरामात चाललोय. मित्राच्या गावी पोचलो आणि गाड्या पार्क करतोय सध्या. हे बघा, कारण आपल्या बाईक झाल्यात भरपूर आणि जागा झाली आहे कमी, त्यामुळे ॲडजस्ट करून सगळ्यांनी बाईक पार्क केल्यात मस्तपैकी. आणि दिसत आहेत बघा एकदम निसर्गाच्या सानिध्यात, डोंगराच्या कुशीत आम्ही पोचलोय. आणि सुंदर असा गाव आणि आपल्या भावाचं मित्राचं घर गावचं. चला आता आपला हा पोशाख उतरतो लवकर, घरच्यांची भेट घेऊ आणि थोडंसं गावात फिरू. धबधब्यावर सकाळी जाऊ, आता तर काय भेटणार नाही. काय झालं, काय झालं? सगळ्यांच्या गाड्या लावून 20 रुपये घेऊ. 20 रुपये घ्या. लागले ना गाड्या? अरे गावात हा रस्ता आहे. ऐक ना, ए तुझी तिकडे कशा लावली एकदम दरवाजा अशी? तिथं लाव, तिथं बाजूला जागा आहे राज. नाही तर तिथे लाव ना. ती काय तिथे पण जागा जागा आहे इथं आपल्याला. पण जागा आहे ना, ही काय? नाही घराच्या बाजूला तिथे आहे. बघ गाड्या बघायला किती लोक आली बघ. हे सगळ्या पर्गाने पिशवीत भरा. चला आपले धुरंधर रायडर पोचलेले आहेत डेस्टिनेशनला. आता पुढचा प्रोग्राम काय असेल तर तंगडे वरती करून झोपायचं नाही. आता आम्ही थोडा गावात फिरणार आहोत, गाव बघणार आहोत.
कैलास भाऊ वरती गेला आता सध्या घरच्यांना भेटायला, त्याला तर नंतर बघू. आता हा व्हिडिओ मी इथे संपवतो. आता कुठे जाऊ काय माहीत नाही, आपलं गाव फिरू थोडासा आपला कैलास, आणि सकाळी उठून आम्ही धबधब्यावर जाणार आहोत. आणि त्याच्यानंतर सकाळी आपल्या कैलास भाऊची सासरवाड आहे तिथे नाश्ता करायला जाणार, आणि तिकडून चिपळूण आपलं धनंजय भावाची सासरवाड इथे बाजूला आहे, तिथे आम्ही नाश्ता करणार आहोत. आणि उद्या सकाळी मोस्टली जमल्यास जाणार आहोत चिपळूण मार्गे मुंबईला. असा रूपरेषा आहे. आता उद्या सकाळी लवकर उठले पब्लिक तर धबधब्यावर किंवा इथले काही जवळपास स्पॉट असतील ते, किंवा मग चिपळूण मार्गे जाताना काय स्पॉट भेटतील ते, असे करत करत आम्ही मुंबईला रिटर्न जाणार आहोत. त्यामुळे आज रिलॅक्स आणि धमाल करण्यासाठी आलेलो आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ इथे संपवतो. कशी जर्नी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एक लाईक करा. चला बाय बाय ना, बाय करूया.